LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। 13,000 करोड ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी वीरेंद्र बसोयाला पुण्यात आणणार। बसोया लंडनमध्ये करत होता MDची तस्करी। 3 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमध्ये पुणे न्यायालयात केलं जाणार हजर। संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतिगृह इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन। ऊसतोड कामगार मुलांच्या भविष्याचं दार उघडणार, कोयता हातातून काढून संगणक आणि पेन देणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं बीडमध्ये वक्तव्य। सुप्रसिद्ध बर्गर किंगवर FDAची कारवाई, बर्गर किंग कॅम्पचा परवाना FDAनं केला रद्द। खाद्यपदार्थांच्या संदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यानं कारवाईचा बडगा। शिर्डी साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात संस्थांच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश। दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर GSTचा महत्त्वपूर्ण निर्णय, संबंधित व्हिडिओ आणि लेख 24 तासात हटवण्याचे आदेश। फेसबुक लाईव्ह वरून कुटुंबासह आत्महत्या करण्याचा नगरसेवकाचा इशारा। नगरसेवक किशोर मासाळ पोलिसांच्या ताब्यात, मोठा अनर्थ टळला। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। बीडमध्ये संत भगवान बाबा ऊसतोड कामगार मुलांच्या वसतिगृह इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडलं। ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी संगणक आणि पेन देऊन त्यांच्या भविष्याचं दार उघडण्याचं काम या वसतिगृहातून होणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलं। ऊसतोड मजुरांच्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं यासाठी हे वसतिगृह त्यांच्या शिक्षणाची पायाभरणी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगलं जेवण, दर्जेदार सुविधा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनानं योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनी दिल्या। बाबा शासकीय वसतिगृह याच्या योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी 41 व मुलींसाठी 41 अशी एकूण 82 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। त्यापैकी 20 शासकीय वसतिगृह आता सुरू आहेत। या योजनेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 100 विद्यार्थी क्षमतेची मुलांसाठी 1 आणि मुलींसाठी 1 अशी वसतिगृह अशी जिल्ह्यात एकूण 22 शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी जिल्ह्यातील 11 वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159,36,60,000 इतक्या रकमेचा बांधकामास अंदाजपत्रकास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आपल्या ऊसतोड महिला कामगार फक्त घर चालवत नाहीत, त्या ऊस तोडतात, संसार उभा करतात आणि मुलांचं भविष्यही घडवतात, परंतु त्यांच्या आरोग्याची किंमत त्यांच्या श्रमापेक्षा मोठी असू शकत नाही। आरोग्य, निवारा, पिण्याचं पाणी, शौचालय, बालसंगोपन, कागदपत्र आणि सरकारी योजनांचा लाभ या ऊसतोड कामगारांना झालाच पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हे वसतिगृह वेळेत आणि सुसज्ज पद्धतीनं पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण आणि अभ्यासासाठी पूरक वातावरण मिळालं पाहिजे। आजकाल प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतोच। ही नवीन मंडळी तक्रारीला संधी देणार नाहीत याची काळजी अधिकारी वर्गाने घेतली पाहिजे। उद्या आपण सर्वच जण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची आणि शिक्षणाची गंगा पोचली पाहिजे, हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे। आजचा हा कार्यक्रम त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही। गडचिरोलीतील जपतलाई येथील अनुदायी आश्रमशाळा बंद करण्याच्या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतलाय। सर्पदंशाच्या घटना घडल्यानं शाळा बंद करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती होईल अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे।
शाळा बंद केल्यास परिसरातील विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल असा दावा त्यांनी केलाय. शाळेवर प्रशासक नेमावा किंवा दुसऱ्या संस्थेला शाळा चालवण्यासाठी द्यावी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. शाळा मृत्यूच्या सापळा तर नाही होते ना. संस्था चालकाचं फक्त सरकारचं अनुदान लुटण्याचं काम आहे आणि अधिकाऱ्यांचं काम एवढंच काम आहे की या संस्था चालकांना लुटायचं. संस्था चालक सरकारला लुटतात, सरकारचे अधिकारी संस्था चालकाला लुटतात. अशा प्रकारचं महाराष्ट्रातल्या आश्रम शाळेचं हे विदारक सत्य आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात मी तर सगळ्या लोकप्रतिनिधींना, कार्यकर्ते जे सामाजिक आहेत त्यांना आवाहन करेल की अशा आश्रम शाळेला भेटी दिल्या पाहिजे. या सुविधा नसल्या तर या आश्रम शाळेवर कारवाईची मागणी केली पाहिजे. यांचं अनुदान बंद झालं पाहिजे. आणि म्हणून या संस्थेच्या आता ज्या झालेल्या घटनेच्या नंतर मला वाटतं महाराष्ट्रातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेत एक काहीतरी निर्णायक बदल व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करणार आहोत. अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 50 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी शेषनाथ गजभिये यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. यासोबतच इरविन रुग्णालयाचे नामांतर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय असं नाव देण्यात यावं. शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 101 फुटी पुतळा उभारावा अशीही मागणी करण्यात आली. या मागण्या 15 दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील गजभिये यांनी प्रशासनाला दिला आहे. सामाजिक कार्यकर्ता 5 जुलै 2026 रोजी आंदोलन केलं होतं. इरविन चौक येथे ते गठ्ठाणीची जागा त्यांनी तातडीनं स्मारकसाठी अवेलेबल करून दिली. त्याबद्दल मी न्यायपालिकेचे आभार मानतो नागपूरच्या. आणि जर आता उर्वरित ज्या मागण्या होत्या त्याकडे असं इथल्या सरकारी प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही. त्यासाठी मी अजून 15 दिवसाचं अल्टिमेट देतोय. जर यांनी लक्ष दिलं नाही इथल्या प्रशासनाने तर वेगळं आंदोलन छेडण्यात येईल. अमरावती जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामध्ये जर जीवहानी झाली तर याला इथलं सरकार जबाबदार राहील. मागणी काय आपली? मागणी ही आहे की शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 101 फुटाची प्रतिमा बसवा आणि न्यायपालिका हे पूर्ण भारत घटना ही बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालते. तातडीने अमरावती जिल्हा सत्रालया पुढे 56 फुटाची बाबासाहेबांची प्रतिमा बसवण्यात यावी. आणि जे इंग्रजकालीन नाव आहे इरविन, हे इंग्रज गेले डफरीने इंग्रजकालीन नाव आहे. तातडीनं डफरीनेला सावित्रीबाई फुले नाव द्या स्त्री रुग्णालय आणि इरविन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामान्य रुग्णालय म्हणून तातडीने ते नाव बदलण्यात यावं. जर का अजून 15 दिवसाचा अल्टिमेट देतोय. जर का 15 दिवसात त्या प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर शेषनाथ गजभिये अमरावती जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल आणि त्या आंदोलनामध्ये जर काही नुकसान झालं तर याला इथलं सरकार जबाबदार राहील. आणि आता बातमी अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात हजारो शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनींसाठी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत हारेगाव येथील शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. अकारी पडीत असलेली सुमारे 7,500 एकर जमीन मूळ मालक शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी करत सरकारनं 3 दिवसात निर्णय न घेतल्यास 4थ्या दिवशी जमिनींवर कब्जा करण्याचा इशारा शेतकरी नेते ॲडव्होकेट अजित काळे यांनी दिलाय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही जमीन परत करण्याबाबत कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत हजारो महिला आणि पुरुष शेतकरी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. विषय जवळपास 9 गावातल्या शेतकऱ्यांचा आहे. 7,500 एकर जमीन ब्रिटिश काळामध्ये या शेतकऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात घेतली होती. परंतु त्याला आता जवळपास 107 वर्षे झाली. 107 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण झाला. लोकांनी आंदोलनं केली परंतु काही त्याला गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव 2018च्या दरम्यान आम्ही एक पिटिशन फाईल केली. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने त्याच्यामध्ये निकाल दिला की सदरच्या जमिनी या शेतकऱ्यांच्या आहेत, त्यांना तुम्ही त्या जमिनी परत करा. कायद्यामध्ये जर अडचण येत असेल तर कायदा दुरुस्त करा. आणि ही कार्यवाही 8 आठवड्यात करायची होती. आज त्या निकालाला 2 वर्ष पूर्ण होत आहे. 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील आणि वारंवार सातत्याने मंत्रालयाचे पायऱ्या झिजवल्यानंतर असं लक्षात आलं की शासन काही ऐकायला तयार नाही किंवा जाणीवपूर्वक फक्त वेळ काढूपणाची भूमिका शासनाची आहे. आणि त्यातल्या त्यात हा विषय प्रलंबित असताना कोणत्या तरी बाहेरच्या माणसाला खाजगीरित्या जमिनी वाटायच्या, बरं त्या इतक्या की 1000 एकर 2,000 एकर जमिनी या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना द्यायच्या. तर त्याचा विरोध आम्ही सातत्याने करत आलोय. तो विषय आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. कालच धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं आंदोलन चालू असताना हा विषय एवढा गंभीर झालाय माहिती असताना शासनाने जवळपास 1500 एकर जमीन
एका उद्योजकाला देण्याचा निर्णय घेतला. निबे नावाचा जो उद्योजक आहे, आता मी जोपर्यंत हयात आहे, माझ्या आयुष्यात ही माझी माणसं जोपर्यंत आहे, तोपर्यंत इथं कुणाला मी येऊ द्या. आई तुळजाभवानी देवीच्या सुरक्षिततेत वाढ करण्याबरोबरच शहरात 64 ठिकाणी 233 कॅमेरे बसवण्यात येणार असल्यात. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा सुरक्षेत आता आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली आहे. तुळजापुरातील सुमारे 67 ठिकाणी तब्बल 233 हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. AI टेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे मंदिर परिसरातील सुरक्षिततेत मोठी वाढ होणार असल्याची माहिती धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव पारवे यांनी. तुळजाभवानी देवीच्या सुरक्षेत आता वाढ होणार आहे, कारण तुळजापूर शहरामध्ये 64 ठिकाणी 233 CCTV कॅमेरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी धाराशिवचे SP मॅडम आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ. मॅडम, काय सांगाल, सुरक्षेत वाढ होते? त्यामध्ये आम्ही सर्वे करून गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने 62 लोकेशनवरती 233 कॅमेरे लावलेले आहे आणि त्यामध्ये वेगळे प्रकारचे कॅमेरे आहे. ANPR काही कॅमेरे आहे, PTZ आहे, बुलेट कॅमेराज आहे आणि ते 62 लोकेशन कव्हर केल्याने जे पण महत्त्वाचे एंट्री एक्झिट पॉईंट आहे ते आम्ही यामध्ये कव्हर केलेले आहे. तर जे प्रॉपर्टी क्राईम आहे, त्या प्रॉपर्टी क्राईम आहे किंवा बॉडी क्राईम आहे, ते सगळे प्रिव्हेंट करण्यासाठी आणि डिटेक्ट करण्यासाठी दोन्हीही कामामध्ये आम्हाला अत्यंत महत्त्वाचे सिद्ध होणार आहे. आणि सोबतच यामध्ये आपल्याकडे 2 अजून सिस्टम आम्ही लावलेले आहे. एक इंटिग्रेटेड PA सिस्टम आहे 30 लोकेशन्सवरती, जे बंदोबस्तचा काळ असू द्या किंवा नॉर्मल काळामध्ये पण काही गर्दी संबंधित किंवा ट्रॅफिक संबंधित जे पण सूचना आहे ते आम्ही इथे बसून थेट नागरिकापर्यंत देऊ शकताय. काही सावधगिरी वर्तण्याची काही सूचना आहे तेही आम्ही देऊ शकताय. सोबत 20 लोकेशनवरती SOS सिस्टम पण आहे की 2 वे कम्युनिकेशन. तिथे कुठलाही भाविक आहे किंवा नागरिक आहे, त्यांना काही अडचण आहे तर ते बटन प्रेस करून इथे जे आमच्या सिस्टम आहे, आमचे अधिकारी अंमलदार आहे त्यांच्याशी डायरेक्ट ते संवाद साधू शकताय की आम्हाला अशी अडचण आहे, हे मदतची अपेक्षा आहे, तर आम्ही त्यांना त्याप्रमाणे प्रॉपर रिस्पॉन्स देऊया. टेक्नॉलॉजीबद्दल काय सांगाल? कुठली टेक्नॉलॉजी असणार आहे आणि एक नवीन म्हणजे ह्या कॅमेऱ्यामध्ये काय असणार आहे? नवीन म्हणजे आतापर्यंत काय होता की एक इंटिग्रेटेड सिस्टम नव्हता. आम्ही मोस्टली काय ते बाहेरच्या लोकांवरती डिपेंड राहायचे की त्यांचे कॅमेऱ्याच्या अँगलवरती डिपेंड राहायचे. तर एक आहे की एक इंटिग्रेटेड सिस्टम आता झालेलं आहे आणि आम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट वाटतात यामध्ये कव्हर झालेले आहे. आणि हे जे सिस्टम आहे, जसं आता मी आपल्याला सांगितलं की PA सिस्टम आहे, SOS सिस्टम आहे आणि तुळजापूर शहराचे प्रत्येक महत्त्वाचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आम्ही कव्हर केलेले आहे की कुठलीही गाडी जर आता शहरामध्ये येत आहे तर आम्ही ते ट्रेस करू शकताय. आणि यामध्ये बेसिक AI आहे, एक युजर फ्रेंडली इंटरफेस आहे आणि भविष्यामध्ये अजून जशी ॲडव्हान्स AI येत आहेत त्याही जर इंटिग्रेट करण्याची गरज पडली तर हे त्याचेही कम्पॅटिबल आहे सिस्टम. निश्चितच या नवीन टेक्नॉलॉजीसह तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीच्या सुरक्षेसह तसेच तुळजाभवानीच्या मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार असल्याचं SP मॅडम रितू खोकर यांनी सांगितलं आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, तुळजापूर, धाराशिव. हिंगोलीत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे आणि एक्सपायरी डेट संपलेले खाद्यपदार्थ आढळल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव, सेनगावसह काही ठिकाणी हा धक्कादायक प्रकार आढळल्याचा दावा करत जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत पोषण आहाराच्या गुणवत्तेवर आणि शिक्षण विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. बऱ्याच शाळांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भेटी देण्यात आल्या. संबंधित शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं अन्न, त्या धान्य त्या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यामध्ये भुंगे, आळ्या, बुरशी हे वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नामध्ये मिसळलेली त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते ज्यावेळेस शिक्षक एखादा ते ते धान्य नाकारतो त्यावेळेस त्या शिक्षकांना कोणीतरी सत्ताधाऱ्याचं नाव सांगून त्या ठिकाणी दमदाटी केल्याचा प्रकार त्या ठिकाणी आढळून आला. माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या, लेकरांच्या जीवाशी खेळू नका, अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, प्रशासनाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेना आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. लवकरच योग्य वेळी ऑपरेशन टायगर पार्ट
3 देखील होईल असा सूचक इशारा जाधव यांनी दिलाय. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर बोलताना पक्ष हा वंश परंपरेनं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा चालत नसतो असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. एकनाथ शिंदे हे 24 तास सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्यानं ते जनतेच्या आणि आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं म्हणत जाधव यांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवरही पलटवार केला. पार्ट 1 मोठा झाला, पार्ट 2 आता झालेला आहे आणि पार्ट 3 त्या ठिकाणी लवकर होईल. असे जे होतात याला काही मुहूर्त पाहिला जात नसतो. योग्य वेळी ते पार्ट 2 आणि ऑपरेशन टायगर आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब करून दाखवतील आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पालघरच्या जव्हार तालुक्यातील देहेरे आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना बस न आल्यानं अंधारात पायपीट करावी लागल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विक्रमगडचे भाजप आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या गावाकडे जाणारी बस न आल्यानं विद्यार्थिनींची गैरसोय झाल्याचा आरोप माजी आमदार सुनील भुसारा यांनी केलाय. स्वतःच्या गावातील बस सेवा सुरळीत करता येत नसेल तर मतदारसंघातील इतर भागांची अवस्था काय असा सवाल करत भुसारा यांनी आमदार भोये यांच्यावर टीका केली आहे. जव्हार तालुक्यातील देहरे शाळेतल्या मुली पायी पायी जाण्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितला असेल. जव्हार तालुका, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या सगळ्याच भागामध्ये पालघर जिल्ह्याच्या सगळ्याच ज्या बसेसची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानिक जे लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी लक्ष नाही. देरे हे विद्यमान आमदारांचं मूळ गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणाची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याच मुलीबाळींच्या सोयीसाठी ज्या बसेस आहेत त्या वेळेवर चालवाव्या अशी प्रशासनाला विनंती करतो. नाहीतर यामागे मग गंभीर भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. अमरावतीच्या धामणगाव मतदारसंघातील तिरंगा रॅलीवरून राजकीय वाद निर्माण झालाय. आमदार प्रताप अडसड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रॅलीत तिरंगा झेंडे उलटे लावल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केलाय. राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसनं जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन दिलंय. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती आज जी घटना धामणगाव रेल्वेला जी झाली आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करून राहिलो. त्या बाबतीतच आम्ही सगळेजण इथे एकत्र आलो आहे. हे जी बाब आहे फार निंदनीय आहे आणि एवढ्या मोठ्या माणसाला किंवा एवढ्या मोठ्या पक्षाला ह्या बाबतीत जर ज्ञान नसेल तर त्यांना देशातील एवढ्या मोठ्या समस्या होऊन राहिल्या आहेत त्या समस्येची काय ज्ञान असेल. हे जे होऊन राहिलं देशाचा जो अपमान आहे. तिरंगा म्हणजे आपल्या देशाची आणबाण शान आहे आणि हा जो पर्व आहे, हा जो आठवडा चालू आहे, हा देशासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण 15 ऑगस्ट पासूनचा जो आठवडा म्हटला जातो तो देशाची आणबाण शानसाठी असतो आणि एवढा मोठा पक्ष जो भारतावर राज्य करून राहिला सध्याच्या स्थितीत, ह्या राज्यात त्यांना जर देशाच्या तिरंग्याचंच ज्ञान नसेल तर देशातील समस्यांच्या बाबतीत, रोजगारीच्या बेरोजगारीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत त्यांना काय ज्ञान असेल. वाशिममध्ये कृषी विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून पूर्वीच्या पिढीच्या आहारात त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं भरणेंनी म्हटलं. महोत्सवात करटुले, फांद, रानशेपू, तरोटा आणि तांदूळ कुंदरासह विविध रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी फार्मर ग्रुप लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 40 शेतकरी गटांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट गटांना आंतरराज्य अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. की आता शेतीमध्ये खूप बदल घडतोय. शेतामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं शेतामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतंय. उत्पादन घेऊन एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळून चांगलं उत्पन्न आपल्याला मिळतंय. त्याचा निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना बोलून आनंद आहे.
आज रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहित आहे की रानभाज्याच्या माध्यमातून आपल्या आदिवासी आपल्या महिला भगिनी असतील, आमचे बंधू असतील, आपल्याला माहिती आहे की रानभाज्यांचं महत्व आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. आणि जुनी लोक रानभाजी खाऊन त्यांना कुठल्याही प्रकारची गोळी किंवा औषध घ्यावंसं लागत नव्हतं. की रानभाजी खाल्ल्यानंतर त्यांना आपोआप त्यांना बरं वाटायचं. त्याप्रमाणे निश्चित प्रकारे रानभाज्या खाल्ल्यानंतर त्याचे फायदे हे आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये मिळतात. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात वेगवान घडामोडी. जेजुरीत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला श्री खंडोबा मंदिराला नयनरम्य विद्युत रोषणाई. देशभक्तीच्या भावनेतून संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. पाचवडखेड महामार्गावर कुडाळ येथे भीषण अपघात. 2 वाहनांची समोरासमोर जोरदार धडक. वाहन चालक जखमी. पुण्यातील वाघोलीत प्रचंड वाहतूक कोंडी. पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा. सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालक त्रस्त. बुलढाण्यात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आली मोटारसायकल तिरंगा रॅली. रॅलीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि आमदार श्वेता महाले उपस्थित. गडचिरोली पोलिसांचा शौर्याचा डंका. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर 20 अधिकारी अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक. 31 शौर्य पदकांसह 2026 मध्ये गडचिरोली पोलिसांची दमदार कामगिरी. गडचिरोलीत रानभाज्यांना मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता. वनोपंजाचे मूल्यवर्धन व ब्रँडिंग करून गडचिरोली ब्रँड विकसित. कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालांकडून घोषणा. यवतमाळच्या बोरगाव डॅममध्ये बुडून 2 तरुण विद्यार्थिनींचा मृत्यू. आपत्ती विभाग, बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या पथकानं दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. नांदेडमध्ये तृतीय पंथींच्या 2 गटात तुंबळ हाणामारी. आमच्या हद्दीत पैसे का मागितले या कारणावरून वाद. दोन्ही गटांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार. श्रावणातील पहिल्याच दिवशी पंढरपूरला पावसाची जोरदार हजेरी. पंढरी नगरी अक्षरशः ओली चिंब. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.